आताशा हवा जरा थंड असते, घशाला शेक मिळाला की बरं वाटेल. अहो काकू, तुम्ही कशाला त्रास करून घेतला? मी आले असते की बाहेर. ठीक आहे, गरम आहे तोवरच संपव. थँकू काकू. म्हणजे तुम्ही मला माफ केलं ना? खिमटी म्हणायचं का उकळलेलं पाणी, काय चव ना धाव चोथा नुसता. पर आता काय प्यावं लागणार. तर निर्मलासारखं ह्या बाईला नाही गंडवता येत. मेनका मॅडम, प्या आता. तुमच्याकडे असाही काही पर्याय नाही. काकू, एक नंबर खिमटी होती बघा. तोंडाची गेलेली चव भरकन आली परत. ठीक आहे, आता झोप लवकर, तुला विश्रांतीची गरज आहे. वय वय, अहो आता नुसता आरामच होतोय. आणि तुम्हाला सांगू का, मला एवढ्या आरामाची सवय नाही अहो, म्हणून लय कंटाळा यायला लागलाय. स्वाभाविक आहे, पर आराम करणं तुझ्यासाठी आता चांगलं आहे. बर, पण ही वाटी आधी किचन मध्ये ठेवून येते, म्हणजे संपवून ठेवते. हा, येते. आई अंबाबाई, या समध्यात कोण चूक कोण बरोबर काय बी समजत नाही. पर तूच काहीतरी चमत्कार कर आणि समध्या गोष्टी पूर्वीसारख्या कर. या घरातल्या लोकांच्या मनात असलेला आपलेपणा, नात्यांमधला सन्मान, प्रेम, हे समद टिकवणं तुझ्या हाती आहे बघ. यापुढे जे काही घडणार ना, ते चांगलंच घडू दे. सारं पूर्वीसारखं होऊ दे आई. पानचट पाणी नुसतं, काय तर म्हणे खिमटी. चव तरी होती का तिला? उलट होती ती तोंडाची चव घालून टाकली. मुकाटानं प्यावं लागलं म्हणून कोणत्या बाईची वटवट वटवट ऐकून घेईन? कसं संपवून टाक, तब्येतीला चांगलं असते, आराम कर. गोड बोलून 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 लय प्रेम असल्यासारखं दाखवत होती. एवढं पानचट आणि मिळमिळीत खाऊन खाऊन पोटात कळवायला लागले माय. हे पोटोशी आहे असं दाखवून किती दिवस काय काय खावं लागतंय, काय काय सहन करावं लागतंय देवालाच माहित. आणि जेवण तर कसलं साजरं देतात. जसं की हॉस्पिटल मधल्या एखाद्या पेशंटला देतात तसं. ना मीठ, ना त्याल, ना झणझणीत झरका. अवघडच होऊन बसले. आता जवळ माझ्या पोटात काहीतरी झणझणीत जात नाही ना, तवर हे मळमळणं थांबणार नाही. जेवण बी पानचटच. या घरातल्या समद्यांना पानचट आणि मिळमिळतच खायची सवय काय? कुठं येऊन पडले मी.
मिरच्या तर मिळाल्या. काय पाहताय? तुला कधी पाहिलं नाही. आज नव्याने बघतो. इतक्या जवळ. अहो, आत्यानं थंडी वाजेल. हा मैं खिडकी बंद करतो. ऐक हो, काय झालं? अगं बोटच्या म्हटलं बघ. अहो, काय तुम्ही? एक काम तुम्हाला धड करता येत नाही ना. नेहमी लहान मुलासारखे वागता. बघू. काय हो? मी मध पाणी घेऊन येते. याला म्हणतात खरं जेवण. रोज असल्या झणझणीत आणि तिखट पाहिजे. आता ते कसलं मिळमिळीत आणि सुपाक नुसतं. असो काय बी म्हणा, पार तोंडाची चवच गेली होती ती या मिरच्यांनी कुठं आली. झणझणीत आणि तिखट खायची मजा काहीतरी औरच असते. याला म्हणतात सुख. नाहीतर नुसतं ते सुपाक खिमट आणि ते वरण भात. हे कोण खातात असलं?
इकडे कोण जेवलं आता? मिरची? आणि आता पोट भर आणि शांतपणे जेव. आम्हाला कोणालाच तू कधी शांतपणे जेवताना दिसत नाहीस. जेव आता. बसले ग ताई आता. पण तुझ्या पावटासारखं मिळमिळीत खाणं नाही जमणार आपल्याला. ए जी प्रे, मला नाव ठेवायची नाही, आधीच सांगून ठेवतोय. गप्पे, माहितीये मला काय खातो तू ते. ए अस्सल तांबडा पांढरा खाऊन आहे की नाही, खास बघत खेळणारा गडी आहे म्या. मोठा. थांब, आलेच. बोल आता. ए एवढ्या मिरच्या तू खाणार आहेस होय? मग हो तिखट आहेत त्या. आपले इतके नाहीत. आपली हीच पद्धत आहे. झणझणीत खाणं नसेल ना तर घशाखाली घास नाही उतरत आपल्या. प्रत्येक घासासोबत एक मिरची पाहिजेच. का? म्हणजे इकडे आता मेनका जेवत होती. घरात दुसरं कुणीही कच्च्या मिरच्या खात नाही. डॉक्टरांनी मनाई केली असूनही हिने का केलं असेल असं जेवण? एकही गोळी घेतलेली नाहीये. कसं असं? मेनकाने टेस्ट केली त्या दिवशीची तारीख हवी ना. ही टेस्ट करण्याच्या 2 दिवस आधीची कशी दिसते? का असं वाटतंय सतत की आपल्या नजरेतून काहीतरी सुटतंय, कुठे ना कुठे काहीतरी चुकतंय. माझ्या शंकांचं समाधान इथेच होईल. माझ्या नजरेतून जर काही सुटत असेल तर ते इथे सापडलंच पाहिजे. बोला मॅडम, काय हवंय? ते काय नाही. डॉक्टर आहेत का? हो आहेत ना, ट्रीटमेंटसाठी आलंय. पण आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल आणि केस पेपर काढावा लागेल. चालते की. नाव सांगा तुमचं. या रजिस्टरमध्ये मेनका नक्की कधी आली होती याची तारीख आपल्याला कन्फर्म मिळू शकेल. मग आपल्याला खरा काय तो अंदाज येईल. हे रजिस्टर आपल्या हाती मिळवणं गरजेचं आहे. मॅडम कुठे हरवलात? मी तुम्हाला नाव विचारतेय. सुमन. पूर्ण नाव सांगा मॅडम. सुमन राजेंद्र जाधव.
वय अहो लिवा की काहीतरी, एवढं कुठे ध्यानात येते. अहो परफेक्ट माहित नसेल तर अंदाजे सांगा ना. 25 असेल. गाव हिथच पुलाची शिरोली. याआधी तुम्ही आलात का दाखवायला? वय वय एकदा आले होते. त्याची तारीख आठवते? नाही हो, असेल की तुमच्या नोंदीत. बरं बघते मी 2 मिनिटं. आता मलाही हवं ते शोधता येईल. ओ मॅडम, मी शोधतेय ना. बाजूला सारखा तुम्ही, मध्ये मध्ये डोकं घालू नका. गुड मॉर्निंग हेमा. गुड मॉर्निंग सर. माझ्या केबिन मध्ये ये. ओके सर. आलाय सर. ताई ताई काय ग शरू, काय झालं? आई तुम्ही ताईला पाहिलं का? नाही ग, पर ती ऑफिसला गेली असेल ना, लवकर जाते ना कधी कधी. नाही ना, तिचं युनिफॉर्म इथेच आहे. मग मंदिरात गेली असेल कदाचित. काय करताय तुम्ही? मी करू का काही मदत? नाही नाही, झालंच आहे बघ. ताईंसाठी थोडी गरम गरम पेज केली. बर. आई काय ग, काही बोलायचं होतं? हो. म्हणजे घरात अजून काही? नाही नाही, म्हणजे तुम्हालाही माहित असायला हवं म्हणून सांगतेय. ताईने तिची ट्रान्सफर करून घेण्याचा निर्णय घेतलाय. तिला कोल्हापुरात राहायचं नाही. अक्षरा बदली करून घ्यायचं म्हणते, पण मला तर काहीच बोलली नाही. अगं इतका मोठा निर्णय हा असा तडकाफडकी घ्यायचा म्हणजे? हो आई, तडकाफडकीच निर्णय आहे, पण तो बरोबर आहे ना. आई तुम्हाला धक्का बसणं साहजिक आहे, पण आपण जरा दुसऱ्या बाजूने विचार करून बघूयात ना. दुसऱ्या शहरात गेल्यावर ताईला कदाचित नवीन संधी मिळेल, काहीतरी वेगळा वाव मिळेल. पुरे शरू, इतकी बी तिची बाजू सावरून धरायची गरज नाही. तिनं यो निर्णय का घेतलाय चांगलंच कळतंय मला. सांग तुझ्या ताईला, तिचा यो निर्णय मान्य आहे म्हणावं मला. आई ऐक, ताई कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? हे बघा, गरम गरम पेज आणले तुमच्यासाठी, पिऊन घ्या बघा. वहिनी नको सकाळ सकाळ खायला काय.
तापामुळे ना चव गेलीये बघ तोंडाची. काही खावंसं वाटत नाहीये. ताई अहो असं बोलून कसं चालेल? खाल्ल्या बिगर ताकद येणार आहे होय? थांबा म्या भरवत. वहिनी नको, एवढं मोठं मन दाखवू नकस. रागाच्या भरात मी तुला काय बाय बोलले. तू इतकी चांगली वागू नकस माझ्याशी. ताई अहो घडायच्या गोष्टी घडून जातात. आता मागचं काही आठवायचं नाही बरं. आणि असं काही झालं म्हणून आपली माणसं दुरावतात का? हा, उलट अशा अवघड परिस्थितीत आपली माणसंच आपल्या मदतीला येतात वय ना. आणि मी आता रात आले पर अक्षरा रात्रभर तुमच्या उशाला बसून होती. तुमची समधी काळजी तिनंच घेतली. खरंच लय गुणाची हाय ग अक्षर. खरंय. आता तुम्ही वाईट नका वाटून घ्या. ताई एक सांगायचं होतं. बोल ना. अक्षरा मन बदली करून घेते. अक्षरानं काय बी ठरवलं ना तरी म्या तिला इतक्या सहजासहजी माझ्या कचाटातून नाही सुटू द्यायची. इथंच राहून लई काय काय भोगायचंय तिला अजून.